आणि पूर्ण फर्स्ट क्लास त्याचं असं. थँक्यू 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 फॉर दिस थिंग. त्यामुळे अतिशय छान पद्धतीनं आजचा सेशन होणार आहे. मी त्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणारच आहे. तत्पूर्वी अजून आपल्याकडे एक 5-7 मिनिटं आहेत, साधारण 2 वाजून 5-7 मिनिटांनी तो आपला विद्यार्थीच आहे यश सारखाच, तो जॉईन होईल. पण तत्पूर्वी मला काही प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचे, जे जे जॉईन झालेत त्यांना. मला सर्वात पहिला प्रश्न सगळ्यांना असा विचारायचा आहे की आज म्हणजे आजच सकाळी जी मी बेसिकली माय भी फौजी फौजी जनता आर्मी हा व्हिडिओ किती जणांनी बघितला? किती जणांनी हा व्हिडिओ बघितला? यस यस. ज्यांनी बघितलं यस म्हणा, आणि नसेल बघितलं तर नो पण म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर कोणी बघितला नसेल तर नो म्हणा, काही फरक पडत नाही. आणि ज्यांनी बघितला असेल त्यांनी यस म्हणा. अच्छा, ज्यांनी बघितला आहे त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांनी बघितला नाहीये, मला मनापासून विनंती करायची, त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा. कारण अतिशय सुंदर असा मेसेज त्या व्हिडिओमधनं दिलेला आहे. तुमच्यापैकी कोणी सांगेल का स्पीकर ऑन करून की काय मेसेज दिलेला आहे? काय मेसेज आहे त्या फौजी जनता आर्मी मधनं? काय मेसेज आहे? तुमच्यापैकी कोणी ज्याला बोलण्याची इच्छा आहे त्यांनी येस आय वॉन्ट टू स्पीक म्हणा. आणि त्या व्हिडिओ बद्दल कोणी सांगेल का? ज्यांनी बघितलाय त्यांनी. अनेकांनी बघितलेला आहे, पण त्यामध्ये काय मेसेज मिळाला त्या व्हिडिओ मधनं असं कोणी सांगेल का तुमच्यापैकी? आठवतंय का बघितलेला व्हिडिओ? काय मेसेज होता त्यातनं? ठीक आहे. इकॉनॉमिक क्रायसिस. हा बोल बोल. काय, कोण बोलताय? शिवम. शिवम बोल बोल. गुड बोल. इकॉनॉमिक क्रायसिस हा इंडिया पुढे येणार आहे. करेक्ट. मग त्यासाठी काय त्याच्यामध्ये त्यांनी सुचवलंय, काय करायला पाहिजे म्हणून सुचवलंय शिवम? ठीक आहे ठीक आहे, पण आपण शिवमचं अभिनंदन करूया की त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन शिवम. बेसिकली तुम्ही जर तो व्हिडिओ नीट बघितला, जनता आर्मी ज्यांनी बघितला नसेल त्यांनी, स्वदेशी, अगदी बरोबर, रवी लोकरेंनी छान मांडायचा प्रयत्न केलाय. स्वदेशी, मेड इन इंडिया, अगदी बरोबर. उदयनी पण छान टाकलाय, बी इंडियन बाय इंडियन, अगदी बरोबर. कळालं का? तर तुम्हा सगळ्यांची ही जबाबदारी आहे मित्रांनो, कळालं का? बाय इंडियन प्रॉडक्ट्स, राईट. सगळ्यांची जबाबदारी. किमान अनेकांना तुम्ही प्रेरित करा की आपण सगळ्यांनी मिळून स्वदेशी चा मंत्र जपणं गरजेचं आहे. लोकल हा शब्द आहे की जवळपासच्या गोष्टींचं बद्दल आपण वापरले पाहिजेत प्रोडक्ट्स, आणि अनेकांना ते सुचवलं पाहिजे ते करण्यासाठी. हा फार महत्वाचा मेसेज आहे आणि तो महत्वाचा व्हिडिओ आहे. इथनं पुढच्या आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या देशाला त्याची अत्यंत गरज आहे. मी एक MSCIT त्या व्हिडिओच्या खाली एक हे टाकलेलं आहे बघा, काय, बाय इंडियन, बी इंडियन, बाय इंडियन, बरोबर आहे. बाय इंडियन, बी इंडियन टाकलं, आठवतं का? MSCIT पण त्याच्यामध्ये दिलेली. बघितली का तुम्ही सगळ्यांनी ती? बघितली का ते? हो हो, करेक्ट, बघितलं सगळ्यांना. प्रतिसाद दिला की बरं वाटतो, नाही तर मला वाटतं मी काय कोणाशी बोलतोय. व्हेरी गुड, थँक्यू. तुम्ही ते बघितलं सगळ्यांनी. तुम्हाला स्टेटस फोनचा स्टेटस लाईन माहिती आहे का सगळ्यांना? काय असते स्टेटस? फोनची स्टेटस लाईन म्हणून असते. हो, तुम्हाला स्टेटस बदलता येतो का? स्टेटस तुम्हाला बदलता येतो का? येस येस. तुम्ही माझ्या फोनचा स्टेटस सध्या बघितलाय का? काय माझ्या फोनचा स्टेटस कोणी बघितलाय का तुमच्यापैकी? कोणी माझ्या मोबाईलला कधी व्हिजिट देऊन माझ्या फोनवर मी काय स्टेटस ठेवलेला आहे बघितलाय का कोणी? नाही बघितला? बर बर, मग अवश्य बघा. तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जो स्टेटस मी ठेवलेला आहे तो हाच ठेवलेला आहे. हीच टॅगलाईन ठेवलेली आहे. काय? बाय इंडियन, बी इंडियन, बी इंडियन, बाय इंडियन, आणि विथ MSCIT. आणि ती जी काही मी तुम्हाला हा करेक्ट, बाय इंडियन, बी इंडियन, प्रथमेशने पण हीच स्टेटस लाईन मी ठेवलेली आहे. आणि मला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी, आपण आपल्या देशावर प्रेम करतो म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. आवडेल का तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला आता, जोपर्यंत आपले आज गेस्ट जॉईन होत आहेत तोपर्यंत? येस. काय अतिशय साधी ऍक्टिव्हिटी आहे, खूप साधी. मी जे काही ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे की नाही, बी इंडियन बाय इंडियन, जो जो काही स्लोगन टाकलाय, जर स्टेटस लाईन मी ठेवलेली आहे, मला अशी विनंती करायची आहे
तुम्ही सगळ्यांनी आता शक्य असेल तर चालू असताना मीटिंग मध्ये मिनिमाइज करून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ताबडतोब 1 मिनिटामध्ये स्टेटस लाईन ठेवा. जे जे स्टेटस लाईन ते ठेवतील, कळालं का, इट इज प्राऊड फॉर मुवमेंट. आणि त्यामुळे तो निश्चित स्टेटस लाईन सगळ्यांनी ठेवावा. छोटी ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी करावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. जे करतील त्यांनी येस आय हॅव डन असं म्हणून मेसेज टाकायचा इथे. तो जर विल डू इट, काय सोपं आहे. तो जो काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी ती स्टेटस लाईन जी टाकलेली आहे आणि मी तोच स्टेटस लाईन ठेवलेला आहे. ओ व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, यू हॅव डन इट, व्हेरी गुड. दॅट्स अ स्पिरिट. That's the response way you should given. Yes, Shubham, he has also done. Yes, very good, very good, very good. Great. You are so तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद देता ना की मग आनंद येतो फार, की आपण आता ह्या मुलांना काय देऊ, काय काय द्यावं नवीन नवीन असं सारखं वाटत राहतं. तुमच्या ह्या सुंदर प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी हे केलंय आणि इतक्यात पटकन मी सांगितलं 10-20 सेकंदाच्या आत ती मुवमेंट होणं, याला व्हॅल्यू प्रचंड आहे. तर ज्यांनी ज्यांनी हे आता केलं डनचं मेसेज अनेकांची मला आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, ग्रेट ऍक्टिव्हिटी यू आर डन अँड यू आर स्प्रेडिंग अ ग्रेट मेसेज व्हॉट इंडिया नीड्स टुडे. कळालं का. तर चांगला मेसेज तुम्ही त्यानिमित्ताने स्प्रेड करताय, त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, थँक्यू. आपण आपले गेस्ट येणार आहेत, तत्पूर्वी आपण एका दुसऱ्या 2 गोष्टींकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाचा व्हिडिओ टाकला होता बघा सुयशचा. आठवतं का सुयशचं नाव, कशाचा व्हिडिओ तो, सायबर सिक्युरिटी. किती जणांनी बघितला सुयशचा सायबर सिक्युरिटीचा व्हिडिओ? किती जणांनी सुयश सायबर सिक्युरिटीचा व्हिडिओ बघितला? व्हेरी गुड. कोण सांगेल का त्यामधला काय मेसेज आहे? स्पीकर ऑन करून तुमच्यापैकी कोण बोलेल का की सर त्यामध्ये हा मेसेज आहे जो आम्हाला समजला? इज इट पॉसिबल समबडी? ज्यांनी बघितलाय त्यांनी? नसेल बघितला तर अवश्य बघा. ज्यांनी बघितलाय त्यांचं अभिनंदन. ज्या गोष्टी या व्हॉट्सअप क्लासरूम मध्ये मी टाकत असतो, मला खरंच मनापासून विनंती, आणि अनेक कष्ट करून अनेक चांगल्या ठिकाणून असतात, तर तुम्ही ते अवश्य बघा, त्याच्यावर चर्चा करा, समजून घ्या. कोणाला बोलायचंय त्याबद्दल, त्या व्हिडिओ बद्दल? स्पीकर ऑन करून बोला. कोणाला बोलायची इच्छा आहे का? आठवतंय का त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते? सायबर सिक्युरिटी. सुयश ठेवला आम्हाला घरात नीट. हॅलो, कोणातरी स्पीकर चुकून ऑन झालाय, प्लीज बंद करा, नाही तर मग आपलं कोऑर्डिनेशन होणार नाही. ठीक आहे, कोणाला सांगता येत नसेल मी सांगतो की सर्वात महत्वाचं, मोबाईलचा चुकीचा वापर अत्यंत धोक्याचा आहे. आणि त्यातल्या त्यात पबजी गेम बद्दल सांगितलंय. असे अनेक प्रकारचे गेम्स आहेत. काल यश म्हटलं मला गेमर आहे, मला गेम खेळायला आवडतं, मान्य आहे, खेळला पाहिजे. त्यातनं काही प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, चांगली बाजू पण आहे गेमशी, हे मला मान्य आहे. पण त्याच्या वाईट बाजूंकडे लक्ष दिलं पाहिजे. सायबर सिक्युरिटी म्हणून त्या धोक्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण अनेकांचे प्रॉब्लेम्स त्यामधनं झालेले आहेत. त्यामुळे ती व्हिडिओ ज्यांनी बघितली नसेल, 2-2दा त्या सुयश कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह राहतो आणि काय काय धोके सायबर सिक्युरिटीचे अत्यंत. कारण ज्यावेळेस तुमच्या हातात ही टेक्नॉलॉजी मिळाली, आई वडिलांनी बऱ्यापैकी लहान वयामध्ये तुमच्या हातात हा मोबाईल दिलेला आहे, खर्च केलाय एवढाच MSIT ची फी भरून अनेकांना, तर काळजी घ्या की त्याचा वापर करताना योग्य झाला पाहिजे, त्यातले धोके तुम्ही समजून घेतले पाहिजेत. तर ज्यांनी, आणि पालकांनी सुद्धा जर कोणी असतील ऐकत असतील तर अवश्य तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे आपल्या पाल्याची काळजी घेणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, हे मला या निमित्ताने सांगायला आवडेल. त्याचबरोबर दुसरा म्हणजे अनेक स्पर्धा टाकलेल्या आहेत, जसं पेंटिंग कॉम्पिटिशन आहे, प्रबोधन गीत गायन स्पर्धा, खूप कौतुकाचा प्रयत्न करतोय. तुमच्यापैकी किती जणांनी ते कार टायर पंक्चर झालेली व्हिडिओ फिल्म बघितले का? टायर पंक्चर होतो आणि त्याला कळत नाही काय करायचं. ओ गुड, बघितली तुमच्या अनेक जणांनी. काय 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 त्याचं होतं महत्व? कोणी सांगेल का स्पीकर ऑन करून की सर हो ती बघितली त्यातनं मला हे कळालं आणि ते मी आता करायचा प्रयत्न करतोय? कोणी सांगेल का स्पीकर ऑन करून, बोलेल का? येस सर. गुड, सांग बाबा उदय. कोण बोलताय? येस उदय, कॉंग्रॅच्युलेशन, लिहिलंय चांगलं. प्रॉब्लेम अँड सोल्युशन. बोल, कोण बोलताय? बोला, बोल ना. शिवम. शिवम बोल. ओके शिवम बोल. आपण प्रॉब्लेमचा न विचार करता सोल्युशनचा विचार केला तर आपल्याला सोल्युशन सापडते. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा अतिशय महत्वाचा त्यातनं मेसेज होता आणि तो सगळ्यांनी लक्षात घ्या. प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या, आता तर भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, अनेकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण सगळ्यांनी काय बघितलं पाहिजे? सोल्युशन कडे जायला पाहिजे.
पुढचा पुढचा रस्ता आपण बघितला पाहिजे, कारण आपण पुढे जाणारे आहोत. भारत देशाने लीड बाय एक्झाम्पल म्हणून पुढे घेतलं पाहिजे. आणि तुम्ही सर्व जर केलं, फोकस ऑन सोल्युशन, राईट, नॉट ऑन प्रॉब्लेम्स. किती छान मांडताय, बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेशन नोंदवलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि खूप महत्वाचं मित्रांनो, असे अनेक गोष्टी आहेत. तुमच्यापैकी किती जणांनी त्याच्यामध्ये मी सेकंड वर्ल्ड वॉरचा एक सिनेमा टाकला होता बघा. सिनेमाचा थोडा सारांश होता. माहिती काय सिनेमाचं नाव काय, कोणाला सांगता येईल का? सेकंड वर्ल्ड वॉर वरचा एक सिनेमा टाकला होता आणि त्यातनंही लर्निंग होतं भरपूर. सिनेमातलं तुम्ही बघितलं असेल का? एक तर सिनेमाचं ते ट्रेलर आहे आणि अतिशय छान प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीचा ऑडिओ टाकला की त्यातनं त्याची माहिती आपल्याला मिळते. करेक्ट. उदयनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काय? ब्रिज ऑन द रिव्हर, काय पुढे काय? रिव्हर काय? रिव्हर कॉय. कॉंग्रॅच्युलेशन. ब्रिज ऑन द रिव्हर कॉय. अतिशय अनेक अवॉर्ड्स मिळालेली ती फिल्म आहे. प्रचंड उत्कृष्ट फोटोग्राफी आहे त्याच्यामधली, कळालं का? आणि खूप छान सुंदर मेसेज त्या फिल्म मधनं आहे. आणि त्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग पण केलं. तर अवश्य ते बघण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. सचिन काळोखे, हॅलो सचिन काळोखे, कॅमेरा बंद करायचा ते. ओके, आपले आजचे गेस्ट जॉईन झालेले आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं वेलकम करूया. वेलकम म्हणा सगळ्यांनी. यश पुंडे, हॅलो यश. हॅलो सर, आवाज येतोय का माझा? वेलकम 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 वेलकम. थँक्यू. यश आपण सगळ्यांनी स्वागत करूयात. आपला मागचा जो गेस्ट होता त्याचं पण नाव यश होतं. हा कॉमन पॉइंट आहे. आजचा पण नाव त्याचं यश आहे. आणि हे दोघंही क्लासमेट आहेत. आणि मला दोघंही लहानपणी, यशचा मित्र आहे. दोघंही हुशार अतिशय. पण मला या यश बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगायला आवडेल की माझा मुलगा आणि हा यश दोघंही, ह्याचं नाव आहे यश पुंडे. पण यशच्या बाबतीमध्ये मला 2-4 गोष्टी अतिशय नमूद करायला आवडतील की यश पुंडे हा अतिशय डिसिप्लिन, प्रचंड डिसिप्लिन. आणि इतक्या मला नेहमी तो खूप आवडतो. त्यांनी आपल्याकडे MSCITचा प्रोग्राम केलेला आहे. सी प्रोग्रामिंग, C++ अशा अनेक प्रोग्रामिंग लेवल पण तो इथं शिकलेला आहे. आणि अतिशय डिसिप्लिन, अभ्यासू, अतिशय हार्डवर्कर. मी स्वतः अनेक वेळा इथेही बघितलंय. आणि ज्या वेळेस तो कॉलेजला होता, मी अनेक वेळा त्याच्या कॉलेजला, त्याच्या हॉस्टेलच्या रूमवर गेलेलो आहे. पण इतका सिस्टमॅटिक अभ्यासाला, नियोजनबद्ध अभ्यास करणार आणि कुठलाही फोकस्ड प्लॅनिंग त्याचं असतं अनेक गोष्टीवर. त्यामुळे त्यांनी इतकं सुंदर यश मिळवलंय त्याच्यामध्ये. टॉपर आहे तो प्रत्येक वेळेस. म्हणजे 10वीतला नारायणदास रामदास हायस्कूलचा विद्यार्थी आहे. 10वी टॉपर इथं मिळवलेलं. त्याच्यानंतर CET असेल, अनेक ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर यश मिळवलेलं आहे. आणि त्याच्या वडिलांशी नेहमी बोलताना म्हणायचो की यश म्हणजे अतिशय डिसिप्लिन, आणि एखादी गोष्ट ठरवली की तो गोल हिट करणारच, मग किती अडचणी हो. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे यशचं. मी मनापूर्वक इथे स्वागत करतो. आणि यश बद्दलची मी जास्त ओळख करून न देता मी यशला अशी विनंती करेल की यश तुझी ओळख तू स्वतः करून द्यावी थोडक्यामध्ये सुरुवातीला. की तू इंदापूरमध्येच राहतो, जवळच इथे नारायणदास रामदास हायस्कूलचा विद्यार्थी आहेस. आणि तुझा एकंदरीत प्रवास विद्यार्थी दशेपासून, घरापासून अल्फाबेट मधला तुझा प्रवास आणि पुढचा VIT मधला प्रवास असेल, याबद्दल थोडक्यात सुरुवातीच्या प्रवासाबद्दल तुझ्या जाणून घ्यायला आवडेल. तर तुझं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुला विनंती करतो की तू बोलण्यास सुरुवात करावी. हो सर, थँक्यू. तर 5वी पर्यंत, 10वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण नारायणदास रामदास हायस्कूलमध्येच झालं. तर कम्प्युटर वाईज मी 6वीच्या सुरुवातीला MSCITला ऍडमिशन घेतलेलं. आणि त्या काळी माझ्या मते फक्त यश अंजनकर एकटाच होता ज्यांनी की तेव्हा MSCIT केलेलं माझ्या आधी, आणि जो की माझा मित्र होता. तर त्याच्यामुळं मग त्यांनी घेतलं, तर मग मी पण घेऊन टाकलं. ठीक आहे म्हणलं, बघू जमतंय का नाही आपल्याला पण. तर मग त्याच्यानंतर ऍक्च्युली मला काही जास्ती कम्प्युटर मधली काही फार माहिती नव्हती. तर मी तुषार सरांनाच विचारलं की काय नेक्स्ट, काय कोणता कोर्स वगैरे करू. तर त्यांनी मला C लँग्वेज आणि C++ कर म्हणाले. तर तेव्हा काही मला माहिती नव्हतं कसं उपयोगी येतं काय. पण परत मी सांगेन पुढे की कसं कसं उपयोगाला आलं. ते ऍक्च्युली बरंच फायद्याचं ठरलं. त्यांनी मला सांगितलं तेव्हा, ते गाईड केलं त्यामुळं. तर थँक्यू सर.
तर ऍक्च्युली मग दहावी नंतर मी गरवारेला ऍडमिशन केलं 11वी ला विथ इन इलेक्ट्रॉनिक. तर पण मला तुषार सरांनी सांगितलेलं की बाबा कम्प्युटर आपल्या अल्फाबेटमध्ये तुला शिकता येईल कसं पण इलेक्ट्रॉनिक्स शिकण्याची काही म्हणजे मार्ग नाहीये, दुसऱ्या मार्गाने नाहीये. तर कम्प्युटरच्या जागी मग मी इलेक्ट्रॉनिक्स घेतलं. कारण 11वी-12वीचा जो कम्प्युटरचा कोर्स आणि त्याचा करिक्युलम होता तो मोस्टली आधी अल्फाबेटमध्ये माझा बऱ्यापैकी कव्हर झालेला. तर मग म्हणून मी 11वी-12वीला मग इलेक्ट्रॉनिक्स घेतलं. आणि नंतर 11वी-12वीला मी बेसिकली जेई एक्झाम दिली. जेई आणि माझं पहिल्यापासून इंजिनिअरिंगच ठरलेलं, मेडिकलकडं मला नव्हतं जायचं, एवढी इच्छा नव्हती. तर मग जेई देऊन मी VIT ला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं विथ ऑनर्स इन एरोस्पेस. तर VIT मध्ये बेसिकली मला ऑटोमोबाईलमध्ये तुला इंटरेस्ट होता. फक्त एक जस्ट मी एक हे करतो, तुला मार्क खूप छान पडले होते आठवतं जेईला? किती होते पर्सेंट तुला त्यावेळेस? तू खूप टॉपर मध्ये होतास पहिले. मला 12वीला 91% मिळालेले आणि 10वीला 94.9. नाही, करेक्ट करेक्ट. आणि सीईटीचे पण तुझे मार्क चांगले होते जेई? जेईला मला 148 मिळालेले. हो, व्हेरी गुड व्हेरी गुड, ग्रेट. तुझं स्कोरिंग होतं अतिशय. त्या काळात तुझं सर्वात टॉप, यशपेक्षा तुला भरपूर मार्क जास्त होते. मी तुझं प्रत्येक वेळेस अभिनंदन केलेलं आहे, बरोबर. गुड गुड, कंटिन्यू कंटिन्यू, प्लीज प्लीज कंटिन्यू. हां. तर मग इंजिनिअरिंग वेळी बेसिकली मी स्टडीजपेक्षा जास्त एक्स्ट्रा करिक्युलरवर फोकस केलेला. कारण मला नक्की माहिती नव्हतं की मला पुढं कशात जायचं. तर मी जेवढं जमतील तेवढ्या गोष्टी ट्राय करून पाहिल्या. तर मी बाहा या कॉम्पिटिशनमध्ये पण घेतलेलं. मग बाहा बेसिकली अशी कॉम्पिटिशन आहे की तुम्ही फ्रॉम ग्राउंड अप एक व्हेकल बिल्ड करायचं असतं. म्हणजे आपल्या नॉर्मल गाड्या तशा रोडवर चालतात, तशा ऑफ रोडवर चालणाऱ्या, म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये असं चांगलं सस्पेन्शन असलेल्या आणि ज्या की कुठेही जाऊ शकतील अशा गाड्यांची एक कॉम्पिटिशन असते, बाहा नावाची, SAE बाहा. तर फर्स्ट इयरला मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं. तर आमची गाडी USA ला वगैरे पण नेलेली, अमेरिकेत पण नेलेली कॉम्पिटिशन वेळी. तेव्हा मला नाही जाणं झालं, पण टीम गेलेली आमची आणि तिथं आम्हाला एक डिझाईन अवॉर्ड वगैरे पण मिळालेला त्यावेळी. तर त्याच्यानंतर गुड, मग कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर आणि एरोस्पेसमध्ये मी ऑनर्स घेतलेलं, कारण विमानं वगैरे या गोष्टी मला आवडायच्या तशा. त्यामुळं त्याच्यामध्ये ऑनर्स केलेलं मी. ऑनर्स म्हणजे बेसिकली 2 सेम एक्स्ट्रा कोर्सेस करावे लागतात त्या सब्जेक्टमध्ये. तर मी एरोस्पेसमध्ये कम्प्लीट केलेलं ते. आणि त्याच्यानंतर थर्ड इयरच्या एंडिंगला माझं जॉन डिअरमध्ये प्लेसमेंट झालं. जॉन डिअर बऱ्याचशा जणांना माहिती असेल, ट्रॅक्टर वाला जॉन डिअर. पण माझं सध्या बेसिकली कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये, म्हणजे आपण जे JCB वगैरे फाडतो रोड बनवायला, हायवेज वगैरे बनवायला जे इक्विपमेंट वगैरे असतात, तर त्या डिव्हिजनमध्ये मी आता काम करतोय डिझाईन इंजिनियर म्हणून. तर हां, असं जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून. खूप खूप छान प्रवास. हो हो, आवडलं खूप मला. यश, तुला स्पेसिफिकली असं विचारायला हवं की तू, मी नेहमी म्हणतो तसं, नेहमी असं म्हणतो की तुझं खूप फोकस्ड असतं कुठलंही, म्हणजे आणि डिसिप्लिन असतो. म्हणजे पहाटे उठण्यापासून अभ्यासाची पद्धत, एव्हरीथिंग. मला ते फार आवडतं. मी शिक्षक म्हणून ज्यावेळेस कम्युनिकेट कर मुलांना सांगत असतो की नाही, हे डिसिप्लिन फार गरजेचं आहे आणि त्याचा भरपूर वापर. मला एक मुद्दाम प्रश्न विचारायला आवडेल की हे जे तुझं डिसिप्लिन लाईफ आहे, तुझ्या डिसिप्लिन विषयी किंवा तुझ्या एकंदरीत तुझे फोकस पद्धतीने काम करतो याविषयी थोडंसं मुलांना आता, कारण आता जी सगळी मुलं तुझ्या समोर आहेत ना, मोस्टली जास्त 10वीची मुलं आहेत आणि काही 5वी, 6वी, 7वी, 8वीची पण मुलं आहेत आणि काही थोड्या पुढच्या गटामधली पण मुलं आहेत. तर तुझं जे एक डिसिप्लिन लाईफ आहे, अभ्यास करण्याची तुझी पद्धत आहे, त्याबद्दल थोडक्यात आधी सांगितलं आणि मग पुढे गेलं तर आवडेल मला, प्लीज. तर माझं असं सगळ्यांना सांगेन की माझं पर्सनल मत असं आहे की योग्य वेळी जर कष्ट केले नाहीत तर अयोग्य वेळी खूप त्यापेक्षा जास्ती कष्ट करावे लागतात. म्हणजे तुम्ही जर 10वीच्या वेळी तुम्ही खूप कमी कष्ट केले, 12वीला कमी कष्ट केले, तर त्याच्यानंतर जे पुढचे 40-50 वर्ष आहेत तेव्हा तुम्हाला खूप जास्ती कष्ट करावे लागतील आणि त्याचा आउटपुट खूप कमी मिळेल. आणि तेव्हा म्हणजे असं काही तुम्हाला म्हणताच येणार नाही. कारण त्यामुळं योग्य वेळी कष्ट करण्याला खूप जास्ती महत्व आहे. म्हणजे परवा पेपर आहे तर त्याच्यानंतर तुम्ही उन्हाळ्यात सुट्टीमध्ये काय 10 तास जरी झोपला तरी काही फरक पडत नाही. पण तुम्ही पेपरच्या आधी जर काही केलं नाही किंवा योग्य वेळी योग्य स्टेप्स नाही घेतले बेसिकली, तर परत खूप जास्ती त्याच्या हे करावं लागतात. तर मी बेसिकली तेच धरून चालतो की जेव्हा ज्या गोष्टीला जो वेळ दिलाय त्यावेळी त्याला करण्याला महत्व आहे, नाहीतर नंतर पश्चाताप करून पण काही फायदा होत नाही.
आणि नंतर पास्ट काय आपण बदलू शकत नाही. तर मी एवढं सांगेन की 10वी पर्यंत तुम्हाला जेव्हा जेव्हा म्हणजे मजा वगैरे पण करायला शेवटी हवंच, म्हणजे लहान वयात नाही तर कधी करणार, पण एक डेझिग्नेटेड वेळ हवा प्रत्येक गोष्टीला, नाहीतर तुम्ही फक्त तेच करत बसला तर मग दुसऱ्या गोष्टी मिस होतात. तर बेसिकली मी एवढं सांगेन की टाइम टेबल ठरवा तुम्हाला जे जे करायचंय ते, आणि टाइम टेबल तुम्ही फॉलो करत राहिला, त्याच गोष्टी रोज करत राहिला, तर परत एका वेळी जास्ती खूप काही करावं पण लागत नाही, आणि तुमचं तुम्हाला पण बरं वाटतं की रोज उठून तुम्ही जेवढं काम करायचं आहे तेवढं केलं, तर रात्री झोपताना बरं वाटतं की बाबा ठीक आहे, आज जेवढं ठरलेलं तेवढं सगळं मी केलंय, उद्याचं उद्या, पण आज तरी आतापर्यंत सगळं माझं कम्प्लीट आहे असं. तर बेसिकली त्या याने मी प्रत्येकाने ठरवतो की रोज ऍटलिस्ट या गोष्टीचं, ठीक आहे म्हणजे आता आयुष्य म्हणल्यावर थोडंफार पुढं मागं होत राहणारच, पण असं नको की 4 दिवस किंवा 3 दिवस सलग तुम्ही त्या गोष्टीचं काहीच केलेलं नाहीये. तर बेसिकली मी एक सिम्पल रूल फॉलो करतो की 2 डे रूल, की एखादी गोष्ट आहे ती जास्तीत जास्त 2 दिवस गॅप घ्यायचा त्याच्यामध्ये, पण तिसऱ्या दिवशीचा गॅप पडून द्यायचा नाही, कारण तिसऱ्या दिवशी जर गॅप पडून गेला ना, तर मग ते असं होतं की जाऊ दे आता 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, आणि ती पूर्ण सवय मोडून जाते. तर कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही काही तुम्हाला नवीन डिसिप्लिन आणायचं असेल, तर मॅक्स टू मॅक्स ऍटलिस्ट 2 दिवसानंतर तरी ती गोष्ट कराच, असं माझं म्हणणं असेल. आणि दिवसात प्रत्येक गोष्टीला एक डेझिग्नेटेड टाइम ठेवा ऍटलिस्ट, की बाबा एवढा वेळ 2 तास ऍटलिस्ट मी हे करेन, त्याचं 1.5 झालं तरी ठीक आहे, पण अगदीच शून्य व्हायला नको. बरोबर. खूप छान, खूप छान. आणि तुझ्या आता या प्रवासामध्ये मला एक, तू आता सध्या बऱ्याच गोष्टी करतोयस, म्हणजे हा जसं तू सुरुवातीपासून हे तुझं MSIT केलंस, प्रोग्रामिंग केलंस, आणि जे काही टेक्निकल स्किल्स तू घेतलीस, आता तुझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे किंवा तू जॉन्डियर मध्ये तू काम करतोयस, तुझं हा कामाचं स्वरूप पण ऐकायला आवडेल, आणि ते करता करता तुझ्या एक्स्ट्रा करिक्युलर अनेक गोष्टी करतोयस, म्हणजे फ्रीलान्सिंगचा विषय आहे, हो आणि हो ते फार आणि भरपूर वेळ देतोस वेगवेगळ्या गोष्टींना, किंवा तू स्वतःच्या हेल्थला पण अगदी वेगळ्या पद्धतीने वेळ देतोस. तर हे हा निश्चित फार प्रेरणादायी या मुलांना सगळ्यांनाच. तर त्याबद्दल निश्चित जाणायला आवडेल, ते टाइम मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी तू कशा करतोस. हो हो. तर बेसिकली मी माझं डेली रुटीन सांगेन. मी जनरली ट्राय करतो की 5 ते 5:15 सकाळी उठायला ट्राय करतो. मग 5:15 नंतर बेसिकली एकतर रनिंगला किंवा सायकलिंगला किंवा जिमला जातो मी, जसा वेळ असेल किंवा जसं इच्छा असेल तसं. आणि 5:30 नंतर माझी 8 वाजता वगैरे कंपनीची बस असते, तर तोपर्यंत मी शक्यतो घरीच बनवायला ट्राय करतो माझं मी, कारण मला माहिती असतं की जात आहे काय आतमध्ये त्या बरोबर. बनवण्याच्या ह्याच्यामध्ये. कारण असं बाहेरचं विकत घेतलं की त्या माणसाने काय कसं बनवलंय काही आपल्याला कल्पना नसते. तर मी बरोबर. स्वतःहून बनवायला ट्राय करतो. मग 8 वाजता बस असते, 8 ते मगरपट्ट्यात कंपनीपर्यंत पोचायला मला 9 वगैरे होतात. तर 9 ते बसमध्ये जे 1 आणि 1 2 तास असतात, त्याच्यामध्ये मी बेसिकली न्यूज वगैरे किंवा जो काही टाइमपास असेल तो बसमध्ये करायचा ट्राय करतो. त्यामुळे म्हणजे जेव्हा रिकामा वेळ असेल बसमध्ये, असंही फार वाचणं वगैरे अवघड जातं, तर जो काही टाइमपास करायचा आहे मला तो सगळं मी बसमध्ये करून घेतो 2 तास. म्हणजे घरी आल्यावर मग मला जे काही कामं वगैरे करायची त्याच्यावर फोकस करता येईल असं. तर मग बेसिकली कंपनीवरून मी एक 7 वगैरे वाजेपर्यंत येऊन जातो घरी, आणि 7 वाजता आल्यावर मग मी सध्या GREचा अभ्यास करतोय. मी नेक्स्ट इयर आता अमेरिकेत मास्टर्ससाठी अप्लाय करणार आहे. तर त्याच्यासाठी मी GREचा अभ्यास करतोय, तर 1 ते 1.5 तास त्याचा अभ्यास करतो, आणि नंतर 1-1.5 तास सर्च करतो युनिव्हर्सिटी वगैरे किंवा प्रोफेसर रिसर्च कुठला कुठं काय चाललाय, कुठं कुठं अप्लाय करायचंय, त्याची प्रोसिजर काय आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. तर मी बेसिकली टाइम अलॉट करून ठेवलेला आहे आणि त्याला मॅक्झिमम फॉलो करायचा प्रयत्न करतो. आणि सॅटर्डे संडे जमलं तर मी आत्ता थोडे दिवस झालं बंद आहे, कारण हे क्वारंटाईन वगैरे सगळं बाहेर जाणंच बंद आहे. तर मी प्रिफरेबली सायकलिंगला, लॉंग डिस्टन्स सायकलिंगला जातो, 50 ते 100 किलोमीटर वगैरे, इथं लोणावळा वगैरेच्या रूटमध्ये, किंवा मग मी रॉक क्लाइम्बिंगला जातो. कारण म्हणजे फिटनेस वगैरे या वाल्या गोष्टी मला आवडतात त्यामुळं, आणि 1 तास व्यायाम पण होतो आणि टाइमपास पण होतो त्या दोन्ही गोष्टींमुळं. तर त्या गोष्टी करायचं ट्राय करतो. आणि मी शनिवार रविवार, आता हे आत्ता GRE वगैरेचं करतोय म्हणून, नाहीतर मी आधी शनिवार रविवारी बेसिकली व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग वगैरे या ज्या गोष्टी आहेत, तर त्या करायचं ट्राय करायचं. म्हणजे की बेसिकली तुम्ही तुमचे कम्प्युटर स्किल्स जे आहेत ते मॉनिटाईज कसे करू शकता, म्हणजे त्या स्किल्स वापरून कसे पैसे कमवू शकता, या गोष्टी पाहत होतो मी ऍक्च्युली. कारण कम्प्युटर आजकाल बेसिकली, आता तुम्हाला कळालंच असेल, कोरोना वगैरे या लॉकडाऊन नंतर सगळेजण घरूनच काम करतायत, आणि मोस्टली सगळे कंपन्यांमध्ये पण लोक म्हणतात की बाबा फ्युचर इज वर्क फ्रॉम होम, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवरूनच तुमचं काम करावं लागणार आहे. तर तुम्हाला कम्प्युटर येणं हे म्हणजे त्याला दुसरा पर्यायच नाहीये.
तर शक्यतो मी एसेन्शियल स्किल्स जे आहेत म्हणजे की फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग वगैरे किंवा व्हॉइस ओव्हर्स करणं वगैरे या साऱ्या गोष्टी पाहत असतो कम्प्युटरवर कसं करता येईल. आणि तुम्हाला जर त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही युट्यूब वगैरेवर डिजिटल नोमॅड म्हणून सर्च करू शकता. तर बरेचसे जण त्यांचे जे असे ऑनलाईन कम्प्युटरवर काम करायचे जे स्किल्स आहेत, जसं की प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे असेल, तर ते लोक असं 4-5 वर्ष त्याच्यात कंटिन्युअसली काम करून, आता सी लँग्वेज वगैरे असेल किंवा ॲप डेव्हलपमेंट, अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या गोष्टींमध्ये काम करून बेसिकली ते लोक ऑफ शोअर तुम्ही दुसऱ्या कंट्रीजमधून किंवा कुठूनही त्या लोकांची कामं घेऊ शकता आणि त्या सॉफ्टवेअर्सवर वगैरे काम करू शकता तुम्ही, की बेसिकली तुम्हाला त्याचे पैसे पण मिळतात आणि फावला वेळ टाइमपास तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यात मजा पण येते त्याची. तर मी ते डिजिटल नोमॅड जे वाला ते वाला आहे ती वाली पण कामं करून पाहत होतो मध्ये मध्ये. आत्ता थोडंसं अभ्यासामुळे बंद आहे माझं, पण मी म्हणेन ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे कम्प्युटर वगैरे शिकण्यात आणि खरंच ज्यांना आवडतं बाबा की सी लँग्वेज, एक्सेल वगैरे. आता एक्सेल वगैरेचं तर मी सांगेन की आता MSCIT मध्ये तुम्हाला बेसिक वाटत असेल की एक्सेल वगैरे याचा पुढे जाऊन काय उपयोग होईल बाबा, पण मी सांगेन आता की माझ्या कंपनीमध्ये वगैरे पण असे स्पेसिफिक जॉब आहेत फक्त एक्सेल हँडल करणारे लोक. तर मी म्हणेन की एक्सेल एकदम नीट शिकून घ्या. एक्सेल, पॉवर पॉईंट, वर्ड वगैरे हे सगळं जे आहे ना ते आता आपल्या इथं अल्फाबेटमध्ये वगैरे तुम्हाला एकदम चांगलं शिकवत असतील. तर जेवढं जमतंय तुम्हाला तेवढं सगळं तुम्ही ते हे करून घ्या पहिल्यांदा. सरांना विचारून येस वगैरे डाऊट्स असतील हे यश, मला एक सांगायला आवडेल तुला की अगदी तू बरोबर बोलतोयस. तू असताना सगळं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हेच जास्त होतं. पण आता MSCIT मध्ये एक 2 प्रोग्राम आहेत, म्हणजे MSCIT मध्ये डिवायडेशन. एक जॉब रेडिनेस म्हणून प्रोग्राम केलेला आहे आणि त्यात तर अच्छा, अच्छा. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आहेच, पण सर्वात महत्वाचे 200 डिजिटल स्किल्स शिकवली जातात, 200 डिजिटल स्किल्स. आणि हो फ्रीलान्सिंग स्पेशल मॉड्यूल आहे की तुम्ही हो हे जे काही ओके शिकलं, ओके. स्किल, वर्ड, पॉवर पॉईंट या स्किल्सचा वापर करून किंवा गुगल फॉर्म्स बनवणे, अशा अनेक वेबसाईट डिझायनिंगचा पण काही भाग घेतलाय आता. हा आणि बरोबर हे वेबसाईट करून जगातलं मार्केट कसं मिळवू शकता आणि घर बसल्या. अनेक असे माझे विद्यार्थी सध्या आहेत की ज्यांनी $2, $4 पासून किंवा वेगवेगळ्या करन्सीमध्ये पैसे कमवायला सुरुवात केली. हा एक्झॅक्टली त्यामुळे एक्झॅक्टली बरोबर शिक्षण आहे. भाग MSCIT आणि मी खरंच विवेक सावंत सर, MKCL याबद्दल, किंवा आता सुद्धा हा हा जो काही लॉकडाऊन मध्ये आम्ही गप्पा नाही बसलो, ऑनलाईन MSCIT चालू केलं, ऑनलाईन मुलं घरी मोबाईल कम्प्युटर्सवर शिकतायत. एकही जण अल्फाबेट मध्ये येत नाहीये. तुला आठवत असेल तर इथं मार्च एप्रिल हो तेच ना. म्हणजे हजारो विद्यार्थी असतात, पण तिथे पण गेली पाय 2 चप्पल महिने तर काढायला पण एकही जागा विद्यार्थी. नसायची आधी. हो, बरोबर, कुठलाही जागा नसायची. पण आता तशी परिस्थिती नाहीये, मी एकटाच आहे इथे. आणि अच्छा त्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा की MKCLचा हा मोठा इनिशिएटिव्ह आहे आणि तुला हे अच्छा निश्चित अच्छा. आवडेल. फ्रीलान्सिंग मध्ये आमचे ती तर जोरात प्रयत्न. वेब डिझायनिंग आणि हे वगैरे तर एकदम म्हणजे की ते तर एकदम नेक्स्ट लेवल स्किल्स आहेत जे की तुम्ही हो जर का खरंच तुम्हाला जमले तर तुम्ही लिटरली म्हणजे डॉलर्स मध्ये एका म्हणजे हो, एखाद्या माणसाच्या सॅलरी एवढे पैसे काढू शकता. अगदी जे असे बरोबर माझे बोललास. आणि आता मी जिथे रॉक क्लाइम्बिंगला वगैरे जायचो तर तिथं असे माझे काही हो, काही मित्र होते जे की हं, लिटरली वेब डेव्हलपमेंट म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग वगैरे केलेलं किंवा कोर्सेस केलेले आधी ज्यांना की यायचं बाबा. हं, म्हणजे कसं हं. आहे की तुम्हाला ते जमत असेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही की तुम्ही काय कुठं शिकलाय किंवा कुठल्या गावचा आहे. त्यांना ते टास्क हवं असतं करून तयार, तुम्ही करून दिलं तर ते तुम्हाला पैसे देणार. व्हॉट्स दॅट्स इट. ते तुम्हाला ते बरोबर स्किल सगळ्यात महत्वाचं आहे की ते येत असेल तुम्हाला तर तुम्ही परत कधीही मॉनिटाईज करू शकता त्याला. पण बरोबर बेसिकली असं आहे की बाबा तुम्हाला पहिल्यांदा चांगलं नसेल जमत तर तुम्ही निम्मा अर्ध काम केलं तर तुम्हाला खराब रिव्ह्यू येतील, त्याच्यात काही परत होणार नाही. पण तुम्हाला खरंच जर चांगलं शिकून तुम्हाला जमत असेल तर मग त्याला कारण खूप खूप जास्ती स्कोप आहे. कारण माझे आता बरेचसे मित्र आहेत जे की मेन जॉब सोडून असे फ्रीलान्सिंग तुम्ही जे म्हणाला सर की हो वेब हो डिझायनिंग वगैरे हे ऍक्च्युली म्हणजे correct. कारण खूप जण करतायत आता आणि हो की हो निश्चित. अल्टरनेट वे ऑफ लिव्हिंग की बाबा सगळ्याच जणांना कारण असं कंपनीत जाऊन बसून जॉब करायची इच्छा नसते ना. काही लोकांना स्वतःसाठी पण काम करायला आवडतं. पण बरोबर शेवटी कसं बरोबर, आहे की प्रत्येकाचे तुम्हाला कोणी वेगवेगळे स्किल काम असतात. हो, हा तर तुम्हाला कोणी काम द्यायला तुम्हाला स्किल्स हवेत पण शेवटी. तर करेक्ट तुम्ही करेक्ट. म्हणाला ते एकदम म्हणजे आता तर खूप हो जास्ती भारी हे हो सगळं एवढं हो आहे हो. म्हणल्यावरती. आणि MSCIT मध्ये हे केलेले आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे, स्किल्स प्रत्येकाकडे आहेत. मग त्याला ती युटिलाइज अच्छा अच्छा. करण्याची संधी आपण यामधनं देण्याचा प्रयत्न करतोय. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला ज्यावेळेस कळलं की तुझं जॉन मध्ये सिलेक्शन झालं. सोपं नव्हतं, अतिशय टफ कॉम्पिटिशन होती. जॉन मध्ये सिलेक्शन होणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला जी माहिती येते तर थोडक्यात तुझी सिलेक्शन प्रोसेस कसं झालं थोडं अच्छा मुलांना अच्छा. ऐकायला आवडेल की बाबा अं, अभ्यास केल्यानंतर सुद्धा अनेकांचा अभ्यास चांगला असून तिचं सिलेक्शन होत नाही. हा ते बरोबर जॉन आहे. मध्ये सिलेक्शन होणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. तर प्लीज मुलांशी शेअर कर की कसं तुझं सिलेक्शन झालं तिथे जॉन मध्ये. हो. तर बेसिकली कसं असतं की पहिल्यांदा कंपन्या थर्ड इयर संपलं, तिसरं वर्ष संपलं इंजिनिअरिंगचं की फोर्थ इयरला सगळ्या कंपन्या हळूहळू यायला सुरुवात होतात. तर कसं असतं की सगळ्या चांगल्या कंपन्या सगळ्यात पहिल्यांदा येतात कारण त्यांना सगळे चांगले लोक हवे असतात सगळ्यात पहिल्यांदा.
तर बरोबर. कॉलेज पण त्यांना सगळ्यात पहिल्यांदा बोलवतं. तर मग स्टार्टिंगला आमच्या थर्ड इयर जेव्हा संपलेलं, माझं तिसरं वर्ष संपलेलं, तेव्हा जॉन डियर पहिलीच कंपनी होती. आणि VIT आणि VIIT मिळून जवळपास मेकॅनिकलचे 240 प्लस 100 असे 340 ते 400 जण होते टोटल. तर आणि जागा ज्या असतात तर शेवटी 4 ते 5 जागा असतात जास्तीत जास्त. तर बरोबर. पहिल्या राऊंडमध्ये ऍप्टिट्यूड वगैरे होती. आणि ऍप्टिट्यूड म्हणजे कसं, तुम्हाला शाळेत जे आत्ता शिकवतायत बेसिकली, की बाबा एकदम म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी, की बाबा 10 टोप्या एवढ्या रुपयाला आहेत, एवढ्या टोप्या तेवढ्या रुपयाला आहेत, तर एवढ्या किती वगैरे, अगदी अशाच म्हणजे, आणि काही अवघड नाही, वेगळ्या नाही. पण कसं असतं की जसे दिवस जातात, जसं तुम्ही वेगळ्या गोष्टी शिकत जातात, तसं जुन्या विसरून जातात. आणि शाळेत कसं मोस्टली लोक असं जस्ट 5वीतून 6वीत जायचंय, 7वीतून 8वीत जायचंय, एवढ्याच त्यांनी अभ्यास करत असतात. शक्यतो लोक असं हे करत नाहीत की बाबा अरे हा ठीक आहे, मला खरंच जाणून घ्यायचंय काय बाबा नक्की ते. तर मग अशा गोष्टी विसरलेल्या असतात, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना ते पण सोपे असतात पण जमत नाहीत ते क्वेश्चन. तर मग पहिल्या राऊंडमध्ये आमच्या इथं 450 पैकी 10 जणांचं सिलेक्शन केलेलं त्यांनी पहिल्या. बाकी 440 जणांना डायरेक्ट पहिल्या राऊंड मधूनच हे केलेलं. मग त्याच्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यू वगैरे होते. तर त्याच्यात बेसिकली कसं आहे की येत सगळ्यांना असतं, पण तुम्हाला पुढच्याला कन्व्हिन्स करायचं की तुम्हाला येतंय खरंच, तर त्याच्यासाठी तुम्हाला बोलायला लागणार चांगलं पहिल्यांदा. करेक्ट. आणि मेनली प्रॉब्लेम हा होतो आपल्या इंदापुरात वगैरे जे वाढलेलो असेल आपण, आपल्या शाळेत वगैरे असं काही कुणी इंग्लिशमध्ये बोलत नाही. आपल्या इथं कुणी इंग्लिशमध्ये शाळेत बोलायला लागले तर लोक म्हणतील काय वेडा झालाय काय का उगाच हे करतोय वगैरे. तर मग प्रॉब्लेम असा होतो की आता ते पुण्यात वगैरे वाढलेले आहेत, किंवा जे मुंबई, दिल्ली, चेन्नई असं कुठले मेट्रो सिटीजमध्ये वाढलेले, त्या लोकांना कम्युनिकेशन त्यांचं जनरली चांगलं असतं. कारण एक गावात वगैरे वाढलेल्या मुलांमध्ये थोडासा न्यूनगंड वगैरे पण असतो, की बाबा कसं 4 चौघांसमोर बोलू मी, असं तसं वगैरे. तर मग बेसिकली कसं असतं, त्या राऊंडमध्ये आता जे 10 जण झाले, ते 450 मधून 10 झालेत म्हणल्यावर सगळ्यांनाच व्यवस्थित येतच आहे, त्यात काही डाऊटच नाहीये. पण शेवटी त्या लोकांना पण 4-5 जणच घ्यायचे असतात, त्यामुळे ते त्यांचं बेस्ट जजमेंट वापरतात की ज्यांना बाबा बोलता येतंय आणि म्हणजे जो जो दिखताय वो बिकता है, असं अशा टाईप शेवटी. बरोबर बरोबर. तर मग त्याच्यामधून पहिल्या 10 पैकी एक 5 जण झालेले. आणि त्याच्यानंतर एक HR राऊंड असतो, ज्यात की जनरल क्वेश्चन विचारतात की तुमचं अम्बिशन काय आहे, 5 वर्षानंतर तुम्हाला काय करायचंय, 10 वर्षानंतर तुम्हाला का घेऊ आम्ही, म्हणजे तुम्ही बाकीच्या 10 पेक्षा तुम्ही चांगलं कसं काय, बेसिकली असे क्वेश्चन विचारतात. तर शेवटी त्यावेळी आणि तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे, तुम्ही गडबडून जात नाही ना, असं विचित्र काही क्वेश्चन विचारलं एखाद्याने. तर मला अचानक इंटरव्ह्यू वेळी विचारलेलं की आता शेतकऱ्यांचा संप चालू आहे, तो कशामुळे सुरू आहे. तर म्हणजे करंट नॉलेज वगैरे असं, म्हणजे टेक्निकल इंटरव्ह्यू त्याच्यात काही संबंध नाही, तरी त्यांनी असंच विचारलं सहज म्हणून की बाबा असा रॅन्डम क्वेश्चन थ्रो केला तुमच्यावर तर तुम्ही कसं रिॲक्ट करता. तर बरोबर. जनरली एक जनरल नॉलेज वगैरे असणं पण थोडंफार चांगलं असतं. म्हणजे तेच विचारतील प्रत्येकाला असं नाही, पण विचारलं तर त्या एका क्वेश्चनमुळे दुसरं वाईट व्हायला नको असं. तर बेसिकली मग आमच्या कॉलेजमधून पूर्ण 450 पैकी 3 जण मेकॅनिकलचे आणि 2 जण कम्प्युटरचे, असे 5 जण झालेले एंडला सिलेक्ट. ते पण एक सकाळी 8:30 वगैरे ते सुरू झालेली प्रोसेस, आणि रात्री 10 पर्यंत वगैरे सुरू होती. एवढे एक्सटेन्सिव्ह इंटरव्ह्यू झाले प्रत्येकाचे, एक बापरे. 45-50 मिनिट वगैरे प्रत्येकाचे झालेले इंटरव्ह्यू. मग त्याच्यानंतर त्यांनी खूप छान. ठरवलं. छान छान, कॉंग्रॅच्युलेशन तुझं सिलेक्शन. पण जॉन डियर मधला तुझा अनुभव कसा आहे, तुला काय शिकायला मिळतं, आणि आणि जॉन डियर कंपनी बद्दल पण, कारण की नाव तर सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड क्लास कंपनी आहे किंवा आम्हाला काय टर्न काय, थोडं जॉन डियर बद्दल थोडी माहिती इतर मुलांना पण होईल की काय कंपनीचं हे आहे, आणि तुझा अच्छा. तिथला अनुभव कसा आहे सध्या असं. हो हो, ऍक्च्युली माझा खूप चांगला अनुभव आहे, कारण जॉन डियर मेनली व्हॅल्यू फोकस्ड कंपनी आहे. म्हणजे की बाबा ऑनेस्टी, या 4 व्हॅल्यू आहेत त्या. म्हणजे आता प्रत्येक कंपनीच्या असतातच काही ना काही व्हॅल्यू, पण आता मला बाकीच्या कंपन्यांचा अनुभव नाही, पण जॉन डियरमध्ये ते एकदम स्ट्रिक्टली फॉलो करतात त्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत, की बाबा प्रत्येक वेळी कस्टमर फर्स्ट आहे तर तेच पहिल्यांदा असलं पाहिजे वगैरे. या सगळ्या गोष्टी ते स्ट्रिक्टली फॉलो करतात. आणि मी बेसिकली सध्या डिझाईनमध्ये काम करतो, म्हणजे इंजिन आणि इंजिन टू टायर जे सगळं आहे त्याच्यामध्ये काम करतो मी. सस्पेन्शन, इंजिन्स, टायर्स, पॉवर ट्रेन वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये मी काम करतो सध्या. तर बेसिकली डे इन डे आउट कसं वेगवेगळे चॅलेंजेस येत राहतात, त्यामुळं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. माझा अनुभव तर खूप चांगला आहे. आणि बेसिकली असं आहे की ही अमेरिकेची बेस्ड कंपनी आहे, तर सगळे जे प्रोडक्ट्स असतात ते पूर्ण जगात जाणारे असतात, फक्त इंडियाशी रिलेटेड नसतात. तर त्यामुळं एक एक्सपोजर मिळतं की बाबा कुठल्या देशामध्ये कसं चालतं, काय कुठं काय असतं वगैरे. त्यामुळे सगळ्या देशांचं व्यवस्थित कळतं, म्हणजे की इकडं काय रिक्वायरमेंट असते, तिकडं कसं असतं, तिथल्या लोकांचं काय कसं काम करण्याचं कल्चर काय आहे वगैरे. तर आता
अमेरिकेतल्या लोकांशी वगैरे जे इंटरॅक्शन होतं माझं, त्याच्यामध्ये मला अशा गोष्टी समजतात की बाबा ते लोक कशा काय व्हॅल्यू बेस्डवर काम करतात, कसं त्यांचं पूर्ण दिवसाचं स्ट्रक्चर कसं असतं. आता आपल्यापेक्षा त्यांचं फार वेगळं आहे. तिथले लोक माझ्या तर कंपनीतले जेवढे सारे आहेत ते की 4-5 वाजता पहाटे उठतात, कंपनीला 6 वाजता येतात, 3 वगैरे वाजता घरी जातात आणि पूर्ण डिसिप्लिन. एक हार्डली कोणी 20 मिनिट वगैरे लेट येईल. डे इन डे आउट प्रत्येक वेळी फॉलो करतात ते बऱ्याच वेळेला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की बाबा लाईफ वर्क बॅलन्स सगळं मेंटेन करणं, अशा खूप छान, खूप बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात जॉन डिअरमध्ये. तर माझा आता आणि ओव्हरऑल तुझं एक्सपिरियन्स जॉन डिअरमध्ये खूप छान आहे. छानच आहे. नाही तुझं आता चाललंय की तुला जीआरई करायचंय. हां जीआरई टफ आहे, त्यात सिलेक्शन होणं, स्कॉलरशिप मिळणं, कारण मी आता सध्या एमएस करणं एवढं सोपं नाहीये. हां लाखो रुपये खर्च येतो आणि त्यात जर हां तू चांगलं अभ्यास करून स्कॉलरशिप मिळाली, जसं आतापर्यंत तू मोस्टली गोष्टी स्कॉलरशिप वर केलेल्या आहेत स्वतःच्या ओन मेरिट वरती. व्हीआयटी हां मधलं तुझं एंट्रन्स सुद्धा तर खरंच मी ते बघितलंय. तर तुला स्कॉलरशिप वर तुझी करायची इच्छा असेल की घरच्यांना कमीत कमी त्रास देऊन स्वतःच्या हो ओन हो. याच्यामधनं तुला एमएस करायला लागेल. आणि ते माझं तू तर तेच बेसिकली तुझं हेच आहे पहिल्यांदा बघ. आत्ता टार्गेट त्याचे माझ्याकडे की घरून काही पैसे घ्यायचे नाहीयेत मला. त्यामुळे मी आता जॉब करेक्ट. पण पहिल्यांदा माझं 4th इयर पासून माझं म्हणजे आधीपासून माझं ठरलेलं की काय करायचं, फिक्स क्लिअर होतं मला की हे करायचंय. त्यामुळे मी जास्ती दुसरीकडे खूप जास्ती वेळ नाही वेस्ट केला. 3rd इयरला मला माहिती होतं की प्लेसमेंट मिळवायचीच आहे आपल्याला. त्यामुळे मी थर्ड इयरच्या पूर्ण उन्हाळा 2 महिने पूर्ण तयारी केली त्याची. मग पहिल्या ह्याच्यात माझं होऊन गेलं. मग त्याच्यानंतर मग मी पैसे वगैरे व्यवस्थित मॅनेजमेंट वगैरे केलेलं आहे, जे की आपल्या शाळांमध्ये वगैरे शक्यतो कळत नाही की रिअल लाईफ स्किल्स जे असतात, पैसे वगैरे मॅनेजमेंट, करेक्ट. बँका वगैरे, जे की तुम्हाला घरून किंवा टीचर्स कडून असं आईबाबांकडून वगैरे शिकायला मिळतात, जे की स्किल्स ते की त्यांना खूप चांगलं जमत असतं. तर बरोबर बरोबर. त्यांच्या गायडन्समुळे वगैरे मग मी व्यवस्थित पैसे पहिल्यांदा पासून वाचवून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळे मला घरून खूप लोड नाही येणार आहे आणि मी शक्यतो स्कॉलरशिपसाठीच ट्राय करणार आहे. पण इंटरनॅशनल स्टुडंट दुसऱ्या देशांवाल्यांना शक्यतो स्कॉलरशिप ते अवघड असतं, पण हो हो अशक्य टफ नसतं. असतं. निश्चित 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 निश्चित. हां, तर आणि मी कारण मी ट्राय बघितले 50-50, 60-60 लाख रुपये खर्च होतात मुलांचे हो, 2-2 हो, वर्षांना किंवा हो, त्यापेक्षाही जास्ती. सोपं नाहीये हे मला माहिती आहे हो. शिक्षणाचं ते इंजिनिअरिंगच्या. कारण आता आणि माझे मित्र आहेत असे काही काही ज्यांचे की आता 80 लाख 90 लाख वगैरे हो ज्यांनी भरलेले आहेत. तर मी बेसिकली अगदी एवढे बरोबर. पैसे वगैरे खर्च नाही एवढे करणार आहे. मी शक्यतो स्कॉलरशिपसाठीच ट्राय करणार आहे. नाही, मला खात्री आहे तू आणि करशील. बरोबर. आणि मेन काय आहे की या गोष्टींमध्ये तुम्हाला आता बाकीच्या देशांमध्ये कसं एक्झाम बेस्ड ऍडमिशन पद्धत नाहीये ना. तर तुमचं हम्म. सगळं बघतात तुम्ही पहिल्यापासून. तुम्हाला 10वीला किती मार्क होते, 12वीला किती होते, तुमचे हा. स्किल्स काय आहेत, तुम्ही कोर्सेस काय काय केलेले आहेत बाबा. की हे आता तुम्हाला लँग्वेजेस येत आहेत, सी लँग्वेज येणं. आणि मेनली मी सी लँग्वेज का म्हणत असतो की बाबा सी हे सगळ्यांचा म्हणजे बेस असल्यासारखं आहे. सी तुम्हाला जमली तरच पुढच्या जमतात. तुम्ही डायरेक्ट बरोबर जम्प नाही करू बरोबर. शकत की पुढच्या ऍडव्हान्स लेवलवर. आणि करेक्ट सी करेक्ट. लँग्वेज पहिल्यांदा जमणं म्हणजे खूप खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी जर प्रत्येकाला रेकमेंड करेन की सी लँग्वेजचा कोर्स करा म्हणून. सी लँग्वेज, C++ या 2-4 लँग्वेजेस ते प्रत्येकाने शिकून घेतलेलं खूप खूप जास्ती चांगलं आहे. तर निश्चितच निश्चित. आणि कसं तुम्ही पास्ट बदलू शकत नाही, जाऊन परत आधीचे मार्क वगैरे तुम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदाच करताना नीट केलं तर बराच फायदा होतो. कारण अप्लाय करणारे सगळेच लोक सेम याचे असतात, तर त्यांना डिस्टिंग्विश करायचंय 2 जणांमध्ये. तुम्ही केले आणि दुसऱ्यामध्ये त्यांना फरक करायचा आहे. तर शेवटी ते मग एंडला एकदम छोट्या छोट्या गोष्टी बघतात की तुला काय येतं, त्याला काय येतं. त्याच्यापेक्षा तुला म्हणजे असं तुम्ही काउंट करू शकता की मला 10 गोष्टी येतात, त्याला 11 येतात, तर त्याला जास्ती येतं बरोबर. समजा. हे ठीक आहे. मला एक विचारायचं होतं तुला की आता तुझं जे करिअरचा स्पॅन आहे पुढचा, की आता तुला जीआरई करायचंय, एमएस करायचंय आणि मग पुढे तू काय बघतोस? म्हणजे जसं तुम्ही आता मेकॅनिकल मधल्या किंवा बेसिकली ऑटोमोबाईल्स मधल्याचं कंपनी टेस्ला नाव माहितीये तुला, किंवा असं काही तुझं गोल आहे की या टेस्लाच जायचंय काय, किंवा काय तुझं पुढचं गोल प्लॅन काय आहेत? म्हणजे निश्चित आत्ता इतरांना ऐकायला माझं आवडेल. माझं मेनली गोल आता म्हणजे रिन्युएबल एनर्जी वगैरे याच्यावर आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल प्लस बरं. अच्छा. एन्व्हायरमेंटल किंवा रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी, विंड एनर्जी. या ज्या आता म्हणजे सध्या तरी आता पेट्रोल वगैरे या गोष्टी, पोल्युशन हे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर शेवटी एका पॉइंटला एकतर पेट्रोल संपेल किंवा थांबावं लागेल लोकांना, कारण खूप नुकसान होतंय वगैरे पृथ्वीचं वगैरे या अशा गोष्टी. बरोबर. तर बेसिकली मला ग्रेट. वाटतं की म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्किल्स आहेत आणि काही चांगलं पण करू शकतो आपण जगासाठी. तर म्हणजे माझा त्यामुळं एन्व्हायरमेंटल सायन्स आणि याच्यावर जास्ती फोकस आहे सध्या. मेनली माझं त्याच्यामध्येच करायचं चाललंय मास्टर्स. नॉन अगदी कन्व्हेन्शनल बरोबर एनर्जी बोलतोयस. आणि
एन्व्हायरमेंटल नॉन सायन्स. कन्व्हेन्शनल एनर्जी खूप गरज आहे. इथनं पुढे त्याची प्रचंड व्हॅल्यू येणार आहे. त्यामुळे तू योग्य पाथ निवडलेला आहेस, त्याबद्दल अभिनंदन. आणि देशाला त्याबद्दल प्राऊड वाटेल तू त्यामध्ये चांगलं काम केल्यानंतर, अशी मला खात्री आहे. आणि त्याची खूप मोठी गरज आहे. ग्रेट हा, ग्रेट आणि ग्रेट. आपल्या इथं त्याच्याबद्दल काही फार अवेअरनेस नाहीये, त्यामुळे म्हटलं जरा थोडंसं हे करता हो आपल्या हो साईडने हो तर थोडं हो. करून पाहावं. नाही, पण एकंदरीत तुझ्या जडणघडणीमध्ये म्हणजे हे ऐकायला आवडेल की मी तुझं मी बघितलं आई वडिलांचे संस्कार असतील, शाळेचं तुझं निश्चित नारायणदास आमदार हायस्कूलच्या शाळेमध्ये तू शिकलास, त्याच्यानंतर हो. अल्फाबेटमध्ये तू येत होतास, आणि हम्म. त्याच्यानंतर व्हीआयटी सारखं कॉलेज, त्या कॉलेजबद्दलही ऐकायला आवडेल, कारण तिथे प्रवेश मिळणं काही सोपी गोष्ट नाहीये व्हीआयटी मध्ये, बरोबर आहे? हो. तुला आठवत असेल, तुला प्रवेश मिळाला आणि यशला तिथे मिळाला नाही. आपण प्रयत्न करत होतो म्हणजे, पण हा. बिकॉज ऑफ यू डिझर्व, इजंट इट? तर त्या कॉलेज बद्दल त्याच्या आणि नंतर जॉइन डिअर मधलं पण, तर एकंदरीत तुझ्या जडणघडणीमध्ये या सगळ्यांचे थोडे कसे कसे वाटे आहेत, तर हे मला हो. निश्चित ऐकायला आवडेल म्हणजे पूर्ण. हो. आता मी सगळ्यात शाळेपासून सुरू करेन. आता शाळा वगैरे तर कसं आहे, आपल्या इथं काही काही जणांना वगैरे वाटतं की बाबा इंदापुरातली शाळा आहे, कसं त्याचं म्हणजे काय, आपण पुढे जाऊन कसं करणार. पण मला तर आयुष्यात कधीच प्रॉब्लेम आला नाही की बाबा मी छोट्या गावातून आलोय ग्रेट. म्हणून पुढे जाऊन सिटीमध्ये काही प्रॉब्लेम येतोय वगैरे, किंवा लोक भारी ठिकाणी म्हणजे लाखो रुपये फी भरून शिकलेत वगैरे. शिक्षण बेसिकली 50-100 रुपयात वगैरे संपलं, तरी तरी पण म्हणजे आपल्या इथं जे बेसिकली कोअर व्हॅल्यूज जे असतात त्या आपल्या इथं खूप चांगल्या असतात, की बाबा म्हणजे घरच्यांचा आदर करणं, पालकांचं हे करणं, विसरून न जाणं. कारण शेवटी तुम्ही एकदा बाहेर गेला की परत तुम्हाला घरी नाही राहता येत, पण तरी घरच्यांना विसरून न जाणं वगैरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स वगैरे पण अशा आपल्या इथं शिकवतात बऱ्याचशा. त्यामुळे ते मला आवडतं, की म्हणजे गावात वाढलो याचा मला काही हे नाहीये, इंदापुरात गुड वाढलो गुड. त्याचा एकदम हे नाहीये. बरोबर. आणि बाकी पण मला अ, आता मी 6वी-7वीत वगैरे MSCIT झाल्यानंतर वगैरे मला काहीच कल्पना नव्हती ना, की म्हणजे काय कुठलं काय कोर्सेस करायचे काय. तर तुम्ही सर जेव्हा सांगितलेलं मला सी लँग्वेज वगैरे हे ते करायला, तर त्याचा मला पुढे खूप उपयोग झाला. कारण फर्स्ट इयरला वगैरे सी लँग्वेज कोर्स असतो ना, तर तुम्ही जनरली हो. लोकांना विचाराल तरी तुम्हाला कळेल की सगळ्यात अवघड लोकांना प्रोग्रामिंग लँग्वेजेसच जातात. कारण त्या अशा बरोबर गोष्टी बरोबर. तुम्हाला काही दिसत नाही ना, ते काय होतं. तुम्ही काहीतरी हो लाईन हो. टाकताय कम्प्युटरमध्ये, मागं काहीतरी होतंय आणि तुम्हाला दिसतंय. बाकी गोष्टी कशा बरोबर तुम्हाला डोळ्याला दिसत असतात, त्यामुळे समजायला वगैरे सोप्या जातात. पण बरोबर ज्या बरोबर. लँग्वेजेस आहेत, सॉफ्टवेअर स्किल्स वगैरे, आता एक्सेल या सगळ्या गोष्टी वगैरे, तर मला पहिल्यापासून आता कम्प्युटर मधल्या चांगल्या जमतं. तर इथं पण मला जॉन डिअर मध्ये वगैरे काम करताना सॉफ्टवेअर वगैरे वापरताना कधीच प्रॉब्लेम येत नाही मला. त्यामुळे नेहमी लोक म्हणतात की अरे तुला सॉफ्टवेअर वगैरे कसे चांगले जमतात. तर कसं असतं, आता लहानपणी वगैरे कोणाकडे कम्प्युटर वगैरे नव्हता ना, तर घरी कम्प्युटर हम्म. नाही तर शिकणार कुठं. तर एकच ठिकाणी बरोबर अल्फाबेटमध्ये. कारण तुम्ही काही बरोबर शिकण्यासाठी विकत घेणं एवढं काही प्रत्येकाला शेवटी शक्य नसतं ना ते. तर बरोबर. म्हणजे त्यामुळे मला लहानपणी 6वी-7वी पासून एक 5-1 वर्ष सगळ्यांच्या हेड स्टार्ट मिळाली, म्हणजे घरी इंदापुरात असून पण अल्फाबेटमुळं. बरोबर. त्यामुळं मला त्याचा बराच फायदा झाला पुढं, म्हणजे फर्स्ट अच्छा, इयर कॉलेज, तुझ्या पण कॉलेज सॉफ्टवेअर. बद्दलचं? कॉलेज सर, कॉलेज व्हीआयटी कॉलेज बद्दल भरपूर ऐकून आहे म्हणजे. हो, व्हीआयटी कॉलेजमध्ये कसं आहे की शक्यतो मला तिथली एक गोष्ट जास्त आवडते की इंडिपेंडन्स. हम्म. इंडिपेंडन्स म्हणजे कसं की तुम्हाला जे प्रोजेक्ट आवडतात, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात वगैरे, ते तुम्हाला हम्म. फॉलो करून देत आहे असे. आणि टीचर्स वगैरे तिथले असे आहेत की बाबा तुम्हाला स्पून फेड नाहीत करत, गाईड करतात की म्हणजे तुला हे करायचं तर ठीक आहे बाबा. आणि व्हीआयटी मुळे बेसिकली मला या जीआरई वगैरे गोष्टी आहेत, ज्या सिनियर वगैरे होते. आणि ती एक गोष्ट सांगेन मी की कनेक्शन्स जे असतात त्याला सगळ्यात जास्त महत्व असतं. मी तर बाकी कशाही गोष्टींपेक्षा तुम्हाला किती लोक ओळखीचे आहेत ना, त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. की तुम्ही कुठल्या लोकांना ओळखता, तुम्ही लोकांशी कसं वागता, किती लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत. कारण हम्म. मला तर इथपर्यंत मला आता लोकांमुळेच कळालं ना. आता 11वीत माझी जर काही यश बरोबर वगैरे ओळख नसती तर कधी तुमच्याबरोबर ओळख झाली नसती. कधी मी बरोबर MSCIT केलं नसतं, सी लँग्वेज केलं नसतं, 11वी-12वी मला बायफोकलला काय घ्यायचं काही कळलं नसतं. तर असं म्हणजे एक छोटी गोष्ट कधी कुठली उपयोगाला येईल कधीच काही सांगता येत नाही. तर मला ते बरोबर. ते त्यामुळं असा बऱ्याचशा लोकांचा बऱ्याच ठिकाणी फायदा झालेला आहे त्यांच्या गायडन्सचा वगैरे. आणि त्याच्यानंतर व्हीआयटी मध्ये वगैरे पण असंच की जे सिनियर्स वगैरे होते त्यांच्यामुळं ह्या गोष्टी कळाल्या मला की बाबा MS वगैरे आपण करू शकतो ऍक्च्युली. कारण बरोबर माहितीमुळं सगळ्यात जास्त मला वाटतं तोटा होतो गावात राहण्याचा, की माहिती नसते. तुम्हाला वाटतं की अरे हे बरोबर काही नाहीये किंवा माहितीच नाहीये, तर त्या काम कसं काय करणार. तर बरोबर त्याचा बरोबर. पण मला व्हीआयटीचा त्या दृष्टीने खूप फायदा झाला, व्हीआयटीचा खूप वगैरे. छान. नाही, आणि तुला मोबाईलवरून काही प्रेझेंटिंग दाखवायचंय का? तुझे काही गोष्टी काही केलं तू मग, अशी काही शक्य आहे का तुला आता काही दाखवणं? नाही, मगाशी प्रेझेंटिंग म्हणजे काही तू म्हटला होतास ना की 1-2 गोष्टी काही दाखवायला आवडतील, असं काही आहे का? नाही ना?
आता तुझ्याकडे आता काही माझ्या फोनमध्ये आता काही नाहीये तसं. नाहीये म्हणजे बरं. पण पाठव, कारण काही गोष्टी तुझ्या आहेत हो हो चांगल्या मला चालेल चालेल. माहिती आहे. हो हो. मग मी मी काढून निश्चित वगैरे काय दाखवेन झालंय. सगळे ते गाडीचे वगैरे फोटो. आता मी फोन फॉर्मॅट केलेला मध्ये, त्यामुळे ते गाडीचे वगैरे फोटो सगळे क्लाउडवर आहेत. हो, मी ते बघितले डाउनलोड होते. करून खूप छान पद्धतीनं पाठवेन. ते, आणि तुझा व्हॉइस ओव्हर पण मला ओळखता आला नाही तुझा आवाज, की इतका तुझा हां हां. ऍसेंट तू काढला होतास अमेरिकन हां. असेंटच्या पद्धतीने, आणि मला फार आवडलं ते. तर त्यामुळे अवश्य तू पाठव, मी या सगळ्या विद्यार्थ्यांशी शेअर करेल की हो हो. हा यशचाच आवाज आहे की ज्या लेवलला त्यांनी तो प्रेझेंट केलेला आहे. त्यामुळे कारण मी शेवटी ऍसेंटला महत्व आहे, आणि ते ऍसेंट शिकायला लागतात. जेव्हा तुम्ही अमेरिकेला जाणार असाल तर अमेरिकन ऍसेंट वेगळा आहे, युके ऍसेंट वेगळा आहे, आणि आम्ही त्याचा ते तुम्हाला कोर्स अपग्रेड पण करावं केलेला लागतं त्या स्किल ठिकाणी शेअरवर जाताना. वगैरे. कोर्स वगैरे करावा लागतो स्किल शेअरवर वगैरे. असे युट्यूबवर वगैरे पण फ्रीमध्ये भरपूर सारे कोर्सेस आहेत त्याचे, स्पोकन हो इंग्लिश वगैरे याचे. हो हो. आणि मी नाही, म्हणेन बरोबर म्हणजे आहे, निश्चित आहे. इंग्लिश बोलता येणं एकदम इसेन्शियल आहे नंतर पुढे जाऊन. फार कारण फार गरजेचं. दुसऱ्या राज्यातले वगैरे, आता साऊथ इंडियामधले याचे त्याचे लोक असतात. भारतातल्या लोकांना पण बऱ्याचशा हिंदी वगैरे जमत नाही. म्हणजे आता ते बरोबर. साऊथ इंडिया, आता इकडचे तिकडचे, आता आंध्र प्रदेश वगैरे इकडचे तिकडचे जे लोक आहेत तुमच्या बरोबरचे, त्यातल्या बऱ्याचशा जणांना हिंदी जमत नाही. आपल्याला वाटतं की भारतात सगळ्यांना हिंदी येत असेल, पण बरोबर. बऱ्याचशा जणांना नाही पण येत. त्यामुळे इंग्लिश वगैरे शिकणं पण मी सांगेन म्हणजे की जेवढं बरोबर. जमेल तेवढं महत्वाचं आहे. म्हणजे आता आता इंदापुरात हो वगैरे सुरू झालं असतील इंग्लिश मिडियम स्कूल्स वगैरे. हो हो हो. पण तेव्हा एवढ्या त्यावेळेस नव्हत्या नव्हतं. पॉप्युलर, पण बरोबर आता बरोबर. वगैरे असतील. त्यामुळे त्याचा पण निश्चित काही प्रॉब्लेम निश्चित. नाही. हो हो. आणि आता तू पुण्यामध्ये तुझ्या दादाबरोबर राहतोयस, तुझा हो दादा पण तेवढाच हुशार, बरोबर. तर हो थोडं हो. तुझ्या दादाचा काय गायडन्स मिळतो तुला किंवा ऐकायला आवडेल, ऍक्च्युली आता म्हणजे दादा आता कुठल्या मला कंपनीत आहे. माझा दादा आता महिंद्रामध्ये आहे. तर तो आमच्या बरोबर. घरामध्ये वगैरे तर तोच पहिल्यांदा सगळ्यात इंजिनियर होता, मेकॅनिकल इंजिनियर. हो हो तर हो हो. मला कोणती ब्रांच घ्यायची, काय घ्यायचं वगैरे सगळं त्यांनीच सांगितलेलं. आणि प्लेसमेंट करेक्ट वेळी करेक्ट. वगैरे कंपन्यांना काय काय हवं असतं, तर ते बहा हो वगैरे मला त्याच्यामुळेच कळलेलं. त्याचे मित्र होते, त्याचे ऍक्च्युली त्याच्या कॉलेजमध्ये त्याचे 11वी 12वीचे मित्र हे माझ्या कॉलेजमध्ये सिनियर होते माझे. तर त्यांच्यामुळे बर. मला त्या टीम्स वगैरे मध्ये मिळालं. आणि माझे लिटरली म्हणजे आता कुठल्या गोष्टीचा कसा उपयोग होईल ते मी सांगतो. मी जे ते हं. 3 वर्ष वगैरे ते गाडीचं बहाचं वगैरे जे काम केलं, त्याच्यामध्ये हो काही दुसरं म्हणजे तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला तासन तास घालवावे लागतात. तर भरपूर सारे हो. लोक म्हणायचे म्हणजे काय 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 उपयोग आहे, कशासाठी करायचं वगैरे. पण माझे जे हं. इंटरव्ह्यू झाले सगळे, त्याच्यामध्ये त्याच्यावरच क्वेश्चन विचारले मला सगळे. ग्रेट. तर मग ती कुठली गोष्ट अशी कधी वाया जात नाही शेवटी. तर माझ्या बरोबर बरोबर. दादाकडून त्या साऱ्या गोष्टी मला माझ्या दादामुळेच कळायला. आणि आता पण खूप. वगैरे त्याचे सगळे जे मित्र हं. आहेत, मास्टर्स वगैरे कशात घ्यायचं, काय करायचं वगैरे, हो ते सगळं बरोबर त्याच्यामुळेच बरोबर. मिळालं मला. आणि हा तू गायडन्स फार वेळोवेळी गरजेचा असतो, आणि गोष्टी हो. बदलत असतात सारख्या. त्यामुळं हा तू जे कंटिन्युअसली म्हणतेस बदलत करंटली काय बरोबर. चालू आहे, उद्या हा फ्युचरमध्ये काय होणार आहे, या सगळ्याची सांगड बरोबर घालून योग्य पाऊल टाकावं लागतं. बरोबर. आणि त्यासाठी निश्चित कंटिन्युअस अपग्रेड अपग्रेड राहणं, नवीन गोष्टीचा वेध घेत राहणं, आणि बरोबर. त्याप्रमाणे आपल्याला पावलं टाकता येतात. आणि तुला निश्चित त्यामध्ये तुझ्या दादाचा, त्याच्या फ्रेंड सर्कलचा बेनिफिट मिळत हो असेल. खूप आणि जणांचा तुझा आता. बेनिफिट आपल्या अल्फाबेटच्या विद्यार्थ्यांना होत राहावा हो वेगवेगळ्या. जसं आज तू आलास इथे, तू बिझीच तुझं शेड्यूल आहे, पण त्यात तू आज वेळ काढलास, आणि आज मुलांना जी काही माहिती सांगितली, म्हणजे सेल्फ डिसिप्लिन खूप शिकण्यासारखं होतं. एक एक गोष्टी ज्या तू विशद केल्यास, आणि त्यात तर फार गरजेचं आहे मुलांमध्ये एन्कल्केट होणं, कळालं का. तर त्यामुळे इथून पुढे मी अशी अपेक्षा करतो की तुझ्याकडनं अनेक चांगल्या प्रकारची हेल्प आपल्या इंदापूरमधल्या अल्फाबेटच्या मुलांना होईल. म्हणजे हो गायडन्स असेल, आणि काही सिलेक्शन पण चांगलं. बरीच मुलं आपली आहेत माझी विद्यार्थी, की आता उद्या 2-3 माझी विद्यार्थी येणार आहे, की त्यांच्या कंपन्यांमध्ये 3-3, 4-4 विद्यार्थ्यांची गरज आहे, अच्छा जेणेकरून अच्छा. ते कनेक्ट होऊ शकतात. तर ही अशीच गरज तुझ्याकडनं निश्चित विद्यार्थ्यांना गायडन्सच्या हो हो स्वरूपामध्ये, हो. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होईल, याची मला खात्री आहे. आज तू, असेल म्हणजे नक्की. आपली वेळ संपत आलेली आहे आता, आज तू फार म्हणजे छान पद्धतीनं माहिती सांगितली. तेव्हा अल्फाबेटच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक तुला धन्यवाद मानतो, आणि तुला शुभेच्छा देतो तुझ्या पुढच्या करिअरसाठी. तुझे जे गोल आहे, तुला जे एन्व्हायरमेंटल ह्याच्यामध्ये काम करायचंय, आणि जेणेकरून निश्चित त्याची फार मोठी गरज, जगाचीच मी तर म्हणेन देशापेक्षा, त्याची फार मोठी गरज आहे जगाला, की ही जी काही कन्व्हेन्शनल एनर्जी आणि नवीन स्त्रोत एनर्जीचा, कारण हे संपणार आहे, पेट्रोल हे सगळ्या गोष्टी संपणार आहेत. आणि हम्म. शिवाय एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर त्या दृष्टिकोनात तुझ्याकडनं खूप छान प्रकारच्या गोष्टी पुढे घडवत आपल्या देशाला अभिमान वाटतो तुझ्या या कामामधनं. आणि तुझं जे काही मी बघितलेलं आहे फिक्स, म्हणजे एकदा ठरलो, फोकस्ड, आणि जी काही साधना आहे तुझी काम करण्याची, गोष्टीकडे बघण्याची, ती निश्चित चांगली आहे. तर तुला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू अजून तुला काही कोणालाच काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, किंवा तुला काही विद्यार्थ्यांना एक प्रश्न, 5 मिनिटाचा आपण सेशन हे करू, आणि मग आपण थांबूयात. तर ओके. कोणाला काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत का स्क्रीनवर, जसं काल तुम्ही काही आणि यशला प्रश्न विचारले होते. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारायला हरकत नाही. आय वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स. आशिष बोल बोल आशिष, स्पीकर ऑन कर, बोल आशिष.
सर माझा क्वेश्चन आहे की इंजिनिअरिंगला जाण्याचा राईट वे कोणता आहे, म्हणजे डिप्लोमा करून जायचं का 12th करून? मी म्हणेन तुला जर का रिसर्च आणि याच्यामध्ये तुला इंजिनिअरिंग कशासाठी करायचं असेल, तुला फक्त जॉब हवा असेल नोकरी करून, किंवा तुला जर का खरंच No. म्हणजे बेसिक पूर्ण शिकून करायचंय, तर मी म्हणेन की 12वी करून केलेलं कधी बरं असतं. कारण 12वीत जे सब्जेक्ट असतात ना, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, बायोलॉजी, तू ते घेशील त्याच्यावर आहे ऑफकोर्स. पण मी म्हणेन की 11वी-12वीला तुला बऱ्याचशा गोष्टींना एक्सपोजर मिळतं. कदाचित तुला आत्ता वाटतं की तुला इंजिनिअरिंगच करायचंय, पण 12वी केल्यानंतर तुला कदाचित वाटेल की बाबा मला इस्रोमध्ये जायचंय, मला नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये करायचंय. तर अगदी बेसिकली मी बरोबर. म्हणेन की तू तुझे जे मार्ग आहेत ते बंद करू नको पहिल्यांदाच. तू आता जर 10वी नंतर मेकॅनिकल डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर तुझं फिक्स झालं की तू मेकॅनिकल इंजिनियरच होशील. तू काही मेकॅनिकल डिप्लोमा करून नॅनो टेक्नॉलॉजीवाला हे नाही होणार. तर मी म्हणेन की जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त मार्ग ओपन ठेवतो. अगदी अगदी बरोबर यश, तू राईटली सेट. कारण हे मार्ग ओपन ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि 2 वर्षात बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या जातात, वेगळं फील्ड आवडायला लागतं, हा, एक्सपोज. आणि 10वीत तसं तुम्हाला एवढं समजत नसतं, 12वीत हा. थोडं समजायला लागतं. 2 वर्षांनी नाही म्हटलं तरी आपली वाढ झालेली असते, आणि नवीन अवेन्यूज का बंद करायचं, एकदम फिक्स का हा. करायचं. त्यामुळे अति योग्य मला वाटतं तुझे काही बोललायस ते. व्हेरी गुड. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? सर अजून एक विचारायचं होतं हा. की त्यांनी मग सर त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगचा एक म्हणजे जस्ट विषय काढला होता, तर एरोस्पेस इंजिनिअरिंग बद्दल मला थोडी माहिती पाहिजे. चालेल ना, सांग. थोडी माहिती म्हणजे तुला कशाच्या याच्यामध्ये हवी आहे नक्की, म्हणजे कारण की त्याच्यामध्येच तुला इंजिनिअरिंग करायचंय, करायला हवं की नको असं का? नाही, माझी इच्छा आहे, कारण माझं ड्रीम आहे की इस्रो मध्ये मला नोकरी करायची, काहीतरी करायचं इस्रो मध्ये. अच्छा अच्छा. तू पहा, हे बघ, इस्रोमध्ये वगैरे करायला तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तरी करू शकतो, एरोस्पेस करून पण करू शकतो स्पेशलाइज. तर मी म्हणेन की एरोस्पेसचं कसं आहे माहिती का, खूप साऱ्या कॉलेजमध्ये एरोस्पेस अवेलेबल नाहीये. तर एक तर तुला हो, मी घेतलं, सर्च पण केलं. हा, तर मग एक तर तुला घेतलं तर खूप जास्ती चांगल्या कॉलेजमध्ये मिळेल, म्हणजे IST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी वगैरे, किंवा मग खूप खालच्या कॉलेजमध्ये घ्यावं लागेल. तसे ठीकठाक डिसेंट असलेले कॉलेज खूप सारे नाही आहेत एरोस्पेसमध्ये. तर मी म्हणेन की 11वी-12वी करून तू जर का मार्क असतील तर तुला एकदम चांगल्या ठिकाणी मिळालं तर एरोस्पेसमध्ये जा. किंवा प्रॉब्लेम काय होतो मग की तू जर का एकदम नॉन रिनाऊंड कॉलेजमधून केलं ना, कारण एरोस्पेसचे कॉलेजेस कसे आहेत, खूप साऱ्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये वगैरे आहे एरोस्पेस, आणि त्याच्यानंतर जे आहेत ते एकदम टॉपचे आणि एकदम चांगले आहेत. तर मी म्हणेन की पहिल्यांदा तू म्हणजे आता 11वी-12वी नंतर वगैरे जे जे एक्झाम वगैरे असेल, जी फॉलोइंग 3-4 एक्झाम्स असतात त्या सगळ्यात देऊन ठेव. आणि तुला असं नाही की तू मेकॅनिकल वगैरे घेतलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, कम्प्युटर घेतलं तर तुला इस्रोमध्ये जाता येत नाही. प्रत्येकासाठी असं एरोस्पेस त्याच्याशी रिलेटेड म्हणून फक्त तेवढेच जॉब असतात असं नाहीये. म्हणजे तू ENTC घेतलं तर कम्युनिकेशन इंजिनियर असू शकतो तू इस्रोमध्ये. आणि इस्रोमध्ये जायचे पण 5-6 वेगवेगळे मार्ग आहेत, म्हणजे की तू ग्रॅज्युएशन नंतर इस्रोची एक्झाम देऊ शकतो, किंवा बीटेक IIST मधून करू शकतो. असे 3-4 मार्ग आहेत. तर तू पहिल्यांदा सर्च कर. आणि मी आधी म्हणालो तेच की तुझे जास्तीत जास्त मार्ग बंद करू नको, की तू डायरेक्ट त्याच याला ऍडमिशन घेतलं आणि आता ते नाही वर्क झालं तर तुझ्याकडे दुसरं काहीच उरणार नाही, असं नको करू. म्हणजे की कसं, तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून किंवा दुसरं करून पण इस्रोमध्ये जाऊच शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता माझे कितीतरी मित्र आता इंजिनिअरिंग नंतर त्यांनी एक्झाम दिली, गेट वगैरेची, थोडेफार मार्क पाडले वगैरे चांगले, आणि ते आता आहेत इस्रोमध्ये, बँगलोरच्या इस्रोमध्ये वगैरे. माझ्या मित्राचा भाऊ एक आता. तर मी असंच म्हणेन की बाबा तू पहिल्यांदा मार्क पाडायचे ट्राय कर, जे इनिशियल एक्झाम्स असतात एंट्रीवाल्या. जर चांगल्या ठिकाणी मिळालं तर डिरेक्टली मग तर काहीच प्रॉब्लेम नाही, तिथून तर तुला मिळेलच, त्याच्यात काही वादच नाही. पण म्हणजे मार्ग पण ओपन ठेव, असं तेच रिजिडली तेच करायचं आणि तेच असं धरून चालू नको. खूप छान. स्टडी कर की 3-4 मार्ग आहेत, त्यातलं तुला कुठल्याही जायला आवडेल, फायनान्शियली तुला कुठलं परवडेल. 3-4 फॅक्टर आहेत. आता काही काही कॉलेजेस बाकीच्यांपेक्षा महाग असतात, पण काही काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जे की आता DSK वगैरेचे असे जे प्रॅक्टिकल स्किल्स वाले कॉलेज आहेत, जे की खूप जास्ती महाग आहेत. तर तू दोन्ही पैसे वगैरे जरा स्टडी कर. 3-4 मार्ग आहेत, पण मी म्हणेन सर्च कर कोणत्या कोणत्या पद्धतीने इस्रोमध्ये जाता येतं, आणि त्यातला तुला सगळ्यात जास्त फिजिबल कोणता वाटतो. ओके, थँक्यू. थँक्यू यश. मला वाटतं अजून कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर, अदरवाईज आपली वेळ पण संपलेली आहे. तर यश, तुलाही पुढचे शेड्यूल्स असतील, बरोबर आहे की नाही? तर खूपच छान माहिती तू विद्यार्थ्यांना दिलीस, आणि मला खात्री आहे की विद्यार्थी या माहितीचा निश्चित उपयोग करून घेतील स्वतःच्या जीवनामध्ये.
दिनक्रमामध्ये बदल करतील चांगल्या प्रकारचा आणि अतिशय छान पद्धतीनं सक्षम बनण्याचा प्रयत्न करतील, तुझ्या पावलावर पाऊल ठेवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हाही केव्हा तुला बोलवलं तर अवश्य विद्यार्थ्यांना गाईड करायला तू येशील याची खात्री बाळगून आपण आजचा हा संपूयात. संपण्यापूर्वी फक्त विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की म्हणजे बऱ्याच जणांचे मला असे फोन आले की आता अजून तुमचं हे चालू आहे का, किंवा अनेक जण अजून फॉर्म भरतायत. आता आपली जी ही बॅच आहे लीडरशिप प्रोग्रामची, डिजिटल लीडरशिप प्रोग्रामची, ही ऑलमोस्ट फुल झालेली आहे. त्यामुळे आता कोणालाही आत्ताच्या बॅच मध्ये प्रवेश मिळणार नाहीये, कारण अनेकांचे फोन येतात, रिक्वेस्ट येतात, ऑनलाईन काही जणांनी फॉर्म भरलेले आहेत, पण या बॅचचा आता गोष्टी पुढे सरकलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही आता याच्यामध्ये, या बॅचमध्ये इथून पुढे, आजपासून पुढे प्रवेश मिळणार नाहीये. पण ह्या रिक्वेस्टमुळे कोणाला नाकारायला नको वाटतं, तर आपण काय केलेलं आहे की ज्यांना ज्यांना जर अजून फॉर्म तुमच्या कोणी ओळखीचे आणि तुम्हीच हे प्रसार केलाय, तेव्हा अनेकांचे मला फोन येतात की खूप छान होतंय, चांगली माहिती मिळतेय आणि हा फ्री प्रोग्राम आहे. तर त्यामुळे आपण असं केलंय की तुमच्या बॅचमध्ये प्रवेश मिळणार नाही, पण जर कोणाला तुम्हाला अजून काही जणांना पार्टिसिपेट व्हायचं असेल तर नवीन वेगळी लिंक आपण करतो आणि त्याची वेगळी बॅच नंतर तयार होणार आहे. एक 4-8 दिवसात तुम्ही अनेकांनी अगोदर फॉर्म भरले आणि मग एक 4-8 दिवसात बॅच चालू झाली, तर त्याप्रमाणे नवीन लिंक आणि त्या नवीन ह्याच्यामध्ये इतरांना सहभागी होता येईल अशी आपण, कारण हा सगळ्यांची रिक्वायरमेंट होती, रिक्वेस्ट होती, अनेकांचे फोन पण येत आहेत, मेसेजेस येत आहेत, त्या दृष्टिकोनातनं आपण हा एक नवीन गोष्ट करतोय. तर त्यामुळे ह्या आत्ताचा आपला सेशन संपल्यानंतर इथे लिंक दिली जाईल आणि तुमच्यापैकी कोणाला जर त्यामध्ये जॉईन व्हायचं असेल, तुमच्या मित्र मंडळींना, इतरांना, तर ते तुमच्या बॅचला जॉईन होऊ नाही शकणार, पण नेक्स्ट बॅच मध्ये, की आग्रह तर आपण ही नेक्स्ट बॅच चालू करतोय, त्या बॅच मध्ये ते वेगळ्या ग्रुपमध्ये, डिजिटल प्रोग्राम बॅच 2 या प्रोग्राम मध्ये ते जॉईन होऊ शकतात. त्यांच्यासाठी आपण ही संधी आणि आग्रहास का तर लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यांचा तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि सेम लिंक वरती ते फॉर्म भरू शकतात दिलेल्या, आणि मग त्यांची मात्र ती नेक्स्ट बॅच मध्ये आपल्याला त्यांना प्रवेश देता येऊ शकणार आहे. हे एक मला सगळ्यांना सांगायचं होतं. तुम्ही सर्वजण सहभागी झालात, पण नुसतं ऐकणं, 2 ते 3 आता आपला सेशन झालेला आहे आणि नुसतं ऐकणं महत्वाचं नाहीये. विद्यार्थ्यांना म्हणतात ना, ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तर त्यामुळे जे जे काही काल यशनी सांगितलं, आज या यशनी सांगितलं, मला वाटतं की खूप काही शिकण्यासारखं आहे दोघांकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं. आणि तुम्ही सगळेजण शिकाल, स्वतःच्या कृतीमध्ये बदल कराल आणि हे जे काही MSITचा ऍप अनेकांना दिलेला आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, ते वापरायचा प्रयत्न करा. व्हॉट्सअप हा जो काही क्लासरूम आहे, अनेक नवीन नवीन गोष्टी आपण इथं देतोय, पण तुमचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट त्यातली खूप महत्वाची. अनेकांची अतिशय सुंदर इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण सगळ्यांनी इन्व्हॉल्वमेंट दिली तर त्याचा निश्चित फायदा तुम्हा सगळ्यांना होईल याची मला पूर्ण खात्री आहे. कारण अतिशय चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपण त्यात एनरोल करतोय की ज्याचा फायदा तुम्हाला, म्हणजे बघाशी आता यश तेच म्हटलं की तुम्ही बोलणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला मी बोलण्याची संधी देतोय. सुधीर गाडगिळांविषयी छान सांगितलेले तुम्ही अनेकांनी ऐकली असतील, कारण अनेक गोष्टी येतात, हळूहळू तुमच्यात येत राहतील. किंवा ही जी स्पर्धा समूह गीताची आपण दिलेली आहे, अवश्य त्या स्पर्धेत भाग घ्या. अजून काही स्पर्धा पुढे येऊ घातलेल्या आहेत, घरी बसल्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे, बक्षिसे मिळवता येणार आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि तुम्ही घ्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि आजचा सेशन संपतोय, त्याप्रमाणे आपण ठरलेलं टाइम टेबल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या टाइम टेबल प्रमाणे आपला पुढचा प्रवास हा चालू राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर, थांबवायच्या आधी एक गोष्ट सांगेन मी सगळ्यांना. प्लीज 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 यश यश प्लीज प्लीज. ऍक्च्युली सरांचा मला खूप जास्ती गायडन्स झालेला आहे प्रत्येक वेळी. तर मी सांगेन की आता सर खूप जास्ती गोष्टी करतात, खूप साऱ्या लोकांशी त्यांचा संबंध असतो, विद्यार्थी सहाय्यक समिती, इथे तिथे खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. तर तुम्हाला कधी गायडन्स वगैरे हवा असेल तर नक्की तुम्ही सरांना विचारा की तुम्हाला काही कळत नसेल, काय करू, हे करू, ते करू, कोणते कोर्सेस करायचे कम्प्युटरशी रिलेटेड. कारण मला आधी माहिती नव्हतं, पण त्यांनी मला काय करायचंय हे बघून आधीच सांगितलेलं की तू हे कोर्स करायचे की परत उपयोगी येतील. तर मी तुम्हाला नक्की सांगेन की सरांना तुम्ही विचारा आधी प्रत्येक वेळी. तुम्हाला कोणता कोर्स वगैरे करायचा असेल तर नक्की सरांना विचारा आणि ते सांगतील ते करा. तुम्हाला आता वाटत असेल की याचा काय उपयोग होईल, पण मी म्हणेल की ब्लाइंडली ट्रस्ट करून करा ते कोर्स. ओके, थँक्यू यश, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थांबूया आपण. ओके.